पुणे जमीन घोटाळा प्रकरणी पूर्ण माहिती घेऊ, चौकशी सुरू आहे आणि महिन्याभरात याचा अहवाल मिळेलच अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। कोणाचीही सुटका केली जाणार नाही, विरोधकांना केवळ टीका करणं जमतं, सर्व दोषींवर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणतात। त्यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही, असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात। एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस्ड पार्टीज असतात त्यांच्यावर एफआयआर दाखल होतो। यामध्ये ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच एफआयआर दाखल होतो। तो एफआयआर दाखल झाला आहे, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा एफआयआर होतो याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते, अशा सगळ्यांवर हा एफआयआर दाखल झालेला आहे। याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली, कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते, पण आता जो एफआयआर केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेलं नाही। मुद्रांक शुल्क माफ झाल्याशिवाय व्यवहार रद्द होऊ शकत नाही असं म्हणतात। मुद्रांक शुल्क भरल्यानंतरच व्यवहार रद्द होणार। मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे, ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।